सकाळी उठून कॉलेजची तयारी केली, पण आता वारी होती नाश्त्याची. मिरची आणि कांद्याने स्वतः चाकू खाली येऊन आत्महत्या करून टाकली. मायापाशी सगळं उपलब्ध होतं. ते गोष्ट वेगळी आहे की मायापाशी संभारण कडीपत्ता अजिबात नव्हता. कांद्याला आणि शेंगदाणे तेलात टाकून पोहे बनवण्यात आले. इथं आल्याच्या नंतर तर काय पोटा आणि दिवस झाला मोठा सुरू झाला. नंतर ते टिफिन मध्ये टाकून मी निघलो तो कॉलेजकडे. आणि जसं मी हॉस्टेलच्या बाहेर निघलो पाण्यात पार राडा करून टाकला. जसं मी आलो मला समजलंच नाही पुण्यात पाणी आहे का पाण्यात पुन्हा. रोज भिजू 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 मला सर्दी आणि ताप दोन्ही झालं. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की यानं नाश्ता कोण बनवला. तर आज आमची मेस बंद होती, त्या कारणाने बनवाच काम पडलं. कॉलेजला गेल्याच्या नंतर कळालं मी तर पाण्यात भिजून आलो, पण हे तर पाण्यातच उभे आहेत. आता सकाळचे 10 वाजले म्हणून आम्ही सगळ्या जणांनी मिळून नाश्ता. आम्हाला बोलायचं होतं सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर. आणि आमच्या कोर्टात मांजर मावशी ही आमची वकील होती. आणि अचानक तिथे एका मुलीने शिवी दिली. मावशी म्हणे अशा शिव्या द्यायचं असेल तर मला बोलवायचंच नाही. आवाज जर तुम्हाला क्लिअर नसेल तर समजून जा की मला सर्दी झाली. खाणं पिणं झालं तरी आमच्या ग्रुपवाल्याला सगळ्याला चहा प्यायचा होता. त्यांचं डिस्कशन व्हायच्या आधीच मी चहा आणला पण पिला. खाणं पिणं करून आम्ही निघलो आमच्या ग्राउंडवर. इथं आल्याच्या नंतर असा राडा घातला की सगळ्याला भुकाच लागली. माझ्या सगळ्या मित्राला माहित होतं की मेस बंद आहे म्हणून त्यांनी सगळ्यांना माझ्यासाठी डबा आणला होता. त्यांनी सगळ्यांना खाल्लं पण पाणी आणायची जबाबदारी माझ्याकडे दिली. मग काय मी आणि माझी मैत्रीण निघलो पाण्यात. एवढं सगळं झालं आणि नंतर वाजले 6 वाजता मी निघत असतो. आणि आज आमच्या शिक्षकाने एवढ्या घाणेरडा शावा दिला की आमच्या तोंडावर 12 वाजले. आणि आज मेस बंद होती त्याच्या कारणाने मला स्वतः काहीतरी बनवायचं काम पडलं. तर ते पहा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर बाय.